नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये। आज आपण जीके आणि मराठी व्याकरणचे काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत, ज्यामध्ये काही प्रश्न आपण चालू घडामोडी म्हणजेच करंट अफेअरचे देखील बघणार आहोत, जे परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला कृषी तांत्रिक महत्त्वाचे प्रश्नांचे व्हिडिओ बघायचे असेल तर त्यांची लिंक या ठिकाणी मी डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंटमध्ये टाकत आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, आपण असेच व्हिडिओ या ठिकाणी दररोज आणत असतो। जर तुम्हाला असेच व्हिडिओ बघायचे असेल त्या ठिकाणी आत्ताच्या आत्ता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि जर व्हिडिओ आवडला त्या ठिकाणी व्हिडिओला एक लाईक नक्की करा। प्रश्न पहिला, भारत 2075 पर्यंत जगात कितव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेला देश ठरेल असे गोल्डमन सच या आर्थिक कंपनीच्या अहवालानुसार समजते। तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 दुसऱ्या आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक दुसरा, रक्तदानानंतर रक्त दिलेल्या पिशवीत ते गोठू नये म्हणून डॅश डॅश टाकतात। तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 सोडियम ऑक्झालेट आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न तिसरा, कोकणात सापडणाऱ्या जांभा या प्रकारच्या तांबड्या मातीत डॅश डॅश प्रमाण अधिक असते। तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी लोह व जस्त यांचे प्रमाण अधिक असते। प्रश्न चौथा, पंडित जवाहरलाल नेहरूंनी चीनला भेट देऊन पंचशील करार कोणत्या साली केला। तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी 1954 आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। प्रश्न पाचवा, नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणारा स्टुअर्ट ब्रॉड हा खेळाडू कोणत्या देशाचा आहे। तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी इंग्लंड या देशाचा आहे। प्रश्न सहावा, पन्ना ही हिऱ्याची खाण खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे। या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी मध्य प्रदेश आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न सातवा, शांतिवन हे कोणाचे समाधीस्थळ आहे। तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी पंडित नेहरू आपलं बरोबर उत्तर आहे। तर मला कमेंट करून सांगायचं की महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळाचं नाव काय आहे। प्रश्न क्रमांक 8वा, न्याय यंत्रणेवर मर्यादा आणणारे विधेयक कोणत्या देशात पारित झाले। तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी इस्रायल आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न 9वा, खालीलपैकी कोणते जीवाणुखत ऊस पिकामध्ये सर्वाधिक नत्र स्थिरीकरण करते। तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी ॲसिटोबॅक्टर आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 10वा, भारतात सर्वाधिक मीठ कोणत्या राज्यात गोळा केले जाते। तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी गुजरात हे आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 11वा, कालीपत्ती, क्रिकेट बॉल आणि छत्री या कोणत्या फळाच्या जाती आहेत। तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी चिक्कू या फळाच्या जाती आहेत। विद्यार्थी मित्रांनो, आपण असेच प्रश्न आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आपण दररोज टाकत असतो। जर तुम्ही अजूनपर्यंत आपला टेलिग्राम चॅनल जॉईन केला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंटमध्ये लिंक दिली आहे, त्यावर क्लिक करून सर्वांनी आपला टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करून घ्यायचा आहे। प्रश्न क्रमांक 12, ओपेक या संघटनेचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे। ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी व्हिएन्ना आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 13वा, मेजर लीग T20 स्पर्धेच्या पहिल्या हंगामाचे विजेतेपद कोणी जिंकले। तर बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी मुंबई इंडियन्स आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 14वा, आम्लाची कार्बोनेटची अभिक्रिया होऊन कोणता वायू मुक्त होतो। तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी कार्बन डायऑक्साईड आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 15वा, खालीलपैकी कोणते राज्य इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या निर्यातीत देशात पहिल्या स्थानी आहे। या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 16वा, हरणाच्या कानात वारे शिरले याचं काय करायचं आहे, प्रयोग ओळखायचा आहे। तर बघा,
या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी कर्तरी आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17वा, संकुचित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी व्यापक आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18वा, असतील शीते तर जमतील भूते या वाक्याचा प्रकार ओळखा. तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी मिश्र वाक्य आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19, पुढील शब्दाचा अर्थ ओळखा. बभरा करणे, बभरा करणे. तर बघा, डांगोरा पिटणे, डांगोरा पिटणे आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20, श्रीमंत माणसांना गर्व असतो. विशेषणाचा प्रकार ओळखा. तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी नाम सदृश विशेषण आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21, पण काळीज स्वस्त राहीना. कंसातील केवळ प्रयोगी अवयवाचा प्रकार ओळखा. पण काळजी बेटे स्वस्त राहीना. तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी व्यर्थ उद्गारवाचक आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22, योग रूढी योग रूढ हे कोणत्या शब्दशक्तीचे प्रकार आहेत. तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए अभिधा आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23, पुढीलपैकी कोणता शब्द समुदायवाचक आहे. तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए कळप आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24, आग्रही याचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी अनाग्रही आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25, पुढील वाक्याचा प्रकार ओळखा. पाऊस आला तरी सहल ही जाणारच. तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए संकेतार्थ आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 26, तिने पत्र लिहिले या वाक्यातील प्रयोगाचा प्रकार ओळखा. तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए कर्मणी आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 27, झटकन पटकन ही कोणत्या प्रकारची क्रियाविशेषण अवयवे आहेत. तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी अनुकरणदर्शक आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 28, पुढील वाक्यातील प्रयोग ओळखा. वाक्य काय बघा, रामूने कुत्र्यास हाकलले. तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए भावे प्रयोग आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 29, यथाशक्ती या शब्दाचा समास ओळखा. तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी अवयवीभाव समास आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 30, आहे ताजमहल एक जगती तोच त्याच्या परी यातील अलंकार ओळखा. तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी अनन्वय आपलं योग्य उत्तर आहे.